एक आई आणि तिची मुलगी दोन्हीही एकाच तरुणाच्या प्रेमात पडतात आणि या बाहेरच्या व्यक्तीसाठी एकमेकींच्या झिंज्या उपटायला सुरुवात करतात. आता अशा पद्धतीची वैचारिक घटना आपल्या समोर येते आणि त्याचा किती भयंकर शेवट होतो. म्हणजे समाजामध्ये असे काही लोक असतात की जे स्वतःच्या स्वार्थासाठी, वाचण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काही कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकतात. आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि अशाच एका स्वार्थाची, अप्पलपोटीपणाची ही घटना आहे, ही कहाणी आहे. तर अबोहर या भागामध्ये नानक नगरी आणि पंजपीर नावाचा परिसर आहे. तर त्या ठिकाणी मंजू नावाची एक तरुणी राहते आहे आणि त्या तरुणीचं रविंदर कुमार नावाच्या तरुणावरती प्रेम आहे. रविंदर कुमार याचा बांगड्याचा व्यवसाय आणि तो बांगड्या भरायचं काम करायचा वडिलांच्या बरोबरती. आणि मंजू मग कधी बांगड्या भरायला वगैरे जायची, जाता जाता किंवा येता येता यांचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं. आता प्रेम प्रकरण सुरू झालं, त्याच्यानंतर मग आता यांना लग्न करायचं होतं. मंजू आणि रविंदरला लग्न करायचं होतं. लग्न करायचं होतं, मग त्यांनी घरच्यांना सांगितलं, पण मुलीच्या घरच्यांनी तयारी दर्शवली की ठीक आहे लग्न कर. मुलाच्या घरच्यांनी विरोध केला. मुलाच्या घरच्यांनी सांगितलं की लग्न कराय म्हणजे आमचा विरोध आहे त्या गोष्टीला. मग आता घरच्यांनी विरोध केला तरी पण रविंदर आणि मंजू या दोघांनी लग्न केलं. लग्न केलं, लव्ह झालं, लव्ह झाल्यानंतर लव्ह मॅरेज झालं. त्यानंतर आता घरच्यांच्याकडे राहू शकत नव्हते, मग वेगळं राहायला सुरुवात केली. आता दोघांचं प्रेम होतं, वेगळं राहत होते. पण कसं असतं माहितीये का, प्रेमानं पोट भरत नसतात. तर काहीतरी कामधंदा करावा लागतो. तर ह्याला काही काम नव्हतं, तर ह्यानं ते बांगड्याचा वगैरे व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, कारण ते अगोदर तो करत होता. पण त्याच्यामध्ये त्याला ते जमलं नाही. त्याच्यानंतर मग त्यानं अजून काही काम करण्याचा प्रयत्न केला, तोही त्याला जमला नाही. आणि त्यानंतर मग आता ते घरी बायको त्याला सांगायची की बघा, आता तुझे मग काही वडिलोपार्जित संपत्ती आहे, घर आहे, हे ते, त्यांच्याकडून पैसे घे, त्याचा वाटा घे. वाटा घे म्हटल्यानंतर मग ह्यानं आई वडिलांबरोबर ती वाद घातला आणि आई वडिलांकडून त्यानं त्याचा जो काही वाटा होता, जी काही संपत्ती होती, ती भांडण करून मिळवली. भांडण करून पैसे घेतले, काही वाटा घेतला आणि याचा संसार सुरू झाला. आई बाप्पाने सांगितलं आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. आणि त्या पद्धतीने मग आता बापापासून आईपासून वेगळा होऊन नवीन संसार आणि पैसे हे सगळे वापरत होता. काही काळ गेला आणि संसार चालला होता. याला 2 मुलं झाली होती, दीक्षा आणि वरुण. पण रविंदर जो आहे तो काही, आता पैसे होते तेवढे संपत आले होते आणि बायको जी आहे तिच्या अपेक्षा वाढत चालल्या होत्या. घरामध्ये आर्थिक तणाव निर्माण व्हायला लागला होता आणि बायको जी आहे ती बायको त्याच्याकडे पैशाची मागणी करायची. आणि अखेर शेवटी अशी वेळ आली यांच्यावरती की आता हे मंजूच्या घरी, म्हणजे मंजू आणि मंजूची आई होती, तर त्या आईच्या घरी जाऊन हा राहायला लागला होता. हळूहळू हळूहळू वाद वाढायला लागले, घर जावई झाल्यासारखी तऱ्हा झालेली होती. आणि आता ती बायको जी आहे ती नवऱ्याला म्हणायची की तू काय कर, तुझ्या आई बापांकडून तुझा हिस्सा मागून घे. हा सांगायचा की मी अगोदरच त्यांच्याकडून पैसे घेतलेले, अगोदरच हिस्सा घेतलेला आहे, त्यामुळे आता मला हिस्सा मिळणार नाही, मालमत्तेत वाटा मिळणार नाही. आणि यावरून मग घरामध्ये भांडणं वाढायला लागली. आणि एक दिवस तर असं झालं की त्या मंजूनं आणि त्या मंजूच्या आईनं या रविंदरला घराच्या बाहेर काढला, घरातनं हाकलून दिला की आमच्या घरी राहूच नको. इतकी वाईट अवस्था झाल्यानंतर हा हताश झाला आणि त्या ठिकाणचा गंगा कालवा होता, त्या कालव्यामध्ये गेला आणि स्वतःला संपून टाकलं. आता मंजूचा पती रविंदर हे जग सोडून गेला. पण तो सोडून गेल्यानंतर ती अजूनच मोकाट झाली, सोशल मीडियावरती सक्रिय झाली. त्यानंतर अनेक लोकांशी जवळीक साधायला सुरुवात केली आणि अनेक लोकांचं तिच्याकडे येणं जाणं वगैरे सुरू झालेलं होतं. आता या काळामध्ये तिची ओळख दुबईमध्ये राहणाऱ्या विजय कुमार म्हणजे सोनू नावाच्या एका तरुणाबरोबर झाली होती. आता ही मैत्री इतकी वाढली की विजय त्याची नोकरी आणि दुबई दोन्ही गोष्टी त्यानं सोडल्या आणि तो विजय अबोहरला आला आणि मंजूच्या घरी येऊन राहायला लागला. आता तो इथं राहायला लागला म्हणजे त्यानं त्याचं घरदार सोडलं आणि तो हिच्या बरोबर ती राहतोय. एवढंच नाही, तर तो विजय या मंजूवरती आणि त्या मंजूची मुलं, आता मुलं मोठी झाली होती, 16-17 वर्षाची मुलं झाली होती, तर त्या मुलांवर पैसे खर्च करायला लागला होता. आणि याच काळामध्ये आता मंजूची मुलगी जी आहे ती आता 17 वर्षाची झाली होती आणि तिचं नाव होतं दीक्षा. आता दीक्षा 17 वर्षाची झाली आणि याच्यामध्ये हा जो विजय आहे तो दीक्षाकडे आकर्षित झाला. म्हणजे अगोदर त्या दीक्षाची आई तिच्या बरोबर ती, म्हणजे आता तो तिच्याच घरी राहत होता, म्हणजे तुम्ही समजून जा. आणि आता तिच्या मुलीवरती यानं नजर टाकायला सुरुवात केली आणि तिच्यावर नजर टाकत होता आणि ती सुद्धा याच्या प्रेमामध्ये पडलेली होती, कारण त्याच्याकडे प्रचंड पैसा होता आणि तो तिला जीव लावत होता. आणि त्यामुळे मग ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली होती. म्हणजे आई आणि मुलगी दोघीही एकाच व्यक्तीमध्ये गुंतलेल्या होत्या आणि आता दोघींमध्ये स्पर्धा सुरू झाली होती की जास्त प्रेम कोण करतंय. तर अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं. आणि एक दिवस त्या आईनं त्या मुलीला त्या आपल्या प्रियकराच्या बरोबर ती पकडलं
पकडल्यानंतर घरामध्ये वाद भांडणं वगैरे झाली आणि तेव्हापासून मुलगी आणि आई या दोघी एकमेकांच्या झिंज्या पकडायला लागल्या. शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे एकमेकांची वाद घालायला लागल्या. हार्डवेअर यांचं सुरू झालं आणि ह्या वादामधून अशी अवस्था झाली, ते विजयवर इतकी प्रेम करत होती दीक्षा, इतकी प्रेम करत होती की तिनं स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकदम टोकदार असं काहीतरी ब्लेड वगैरे काहीतरी घेतलं आणि विजय नाव स्वतःच्या हातावरती कोरलेलं होतं. आणि म्हणजे अशा पद्धतीनं फार अगदी मरेल त्याच्यासाठी मी, पण तोच पाहिजे, अशा पद्धतीची त्या मुलीची अवस्था झाली. आणि आई म्हणते मी पण मरेल नाही तर मारेल, पण तोच पाहिजे, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आता तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता बरं का पोरीनं, पण मानसिक म्हणजे ती वाचली, पण मानसिक दृष्ट्या ती खचली होती. आणि तिनं सांगितलं नाही काही झालं तरी हा प्रियकर माझाच, आणि आई म्हणत होती माझा माझा माझा, असं सगळं चाललेलं होतं. आता या सगळ्या काळामध्ये मग त्या आईला असं वाटायला लागलं की आपण आता एवढं कसं आहे, मुलीबरोबर कोणी लग्न करेल आता, पण माझ्या बरोबर ते कोण लग्न करणार, त्यापेक्षा माझ्याकडे आहे हा, त्याचाच मला म्हणजे माझ्याकडे राहायला पाहिजे तो. मग काय करायचं म्हटलं, या पोरीचा काटा काढून टाकते. आणि मग त्या आईनं आपल्या सख्ख्या मुलीला मारण्याचा प्लॅन सुरू केला प्रियकरासाठी. बरं, आता तिला मारायचंय, पण हिनं प्लॅन काय केला, ही दीक्षा जी होती तिनं अगोदर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस प्रयत्न करताना तिने एक सुसाईड नोट लिहिलेली होती. मग हिनं काय केलं, ती सुसाईड नोट होती तीच हळूच मिळवली आणि त्याच्यामध्ये तारीख वगैरे ते जरा चेंज केलं आणि त्याच्यामध्ये रवींदरच्या नातेवाईकांचे नाव, म्हणजे तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याचे आई वडील किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची नावं टाकली की यांच्यामुळे मी आत्महत्या करते आहे. आणि त्या कागदावरची तारीख वगैरे चेंज केली. आणि एक दिवस काय झालं, विजय आणि मंजूच्या उपस्थितीमध्ये दीक्षाबरोबर वाद झाला. वाद झाल्यावरती त्या मंजूला तिचा प्रचंड राग आला आणि ती त्या दीक्षाच्या छातीवर बसली, पोरीच्या छातीवर बसली आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केली. आता विजय तिथंच होता, तर मग त्यानं तिला वाचवायचं, पण यानं मंजूला साथ दिली किंवा काही त्यांचा विषय झाला असेल, पण या बाबांनी काही मदत केली नाही आणि हिनं तिला मारून टाकलं. आणि मारल्यानंतर मग आता काय करायचं, मग आत्महत्या दाखवायची. मग तो वरती तिला स्कार्फने बांधलं आणि पंख्याला लटकवलं, म्हणजे ते आत्महत्या आहे असं वाटावं. आणि त्यानंतर मग पोलिसांना वगैरे कळवण्यात आलेलं होतं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, पोलिसांनी तपास केला आणि तपास केल्यावरती पोलिसांना काही गोष्टी जाणवल्या. त्याच्यामध्ये एक मध्ये तारखेचा फेरफार होता, म्हणजे पत्रावरची मूळ तारीख जी होती त्या नोटवरची ती होती 20 मे 2016 आणि हिनं खोडलं आणि 23 मे 2016 केले, म्हणजे 3 दिवस तिनं वाढवलं, म्हणजे 3 दिवस अगोदर आत्महत्येचा प्रयत्न केला आणि 3 दिवसानंतर हिनं तिचा मर्डर केला आणि तेच आत्महत्येची नोट दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा हिनं असं ती स्वतःच मेली म्हणून. त्यानंतर दीक्षेच्या मनगटावरती तिनं ब्लडनं विजय असं लिहिलेलं होतं, प्रियकराचं नाव लिहिलं होतं. आणि आत्महत्येमध्ये त्या विजयचा साधा उल्लेख पण नव्हता की बाबा मी ह्याच्यासाठी मरते किंवा माझं ह्याच्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे. आणि पोरीनं तर पार अगदी ब्लेडनं वगैरे नाव टाकलेलं होतं. त्यानंतर पोस्टमॉर्टम अहवाल आला. त्या पोस्टमॉर्टम अहवालाने सांगितलं की हिचा मृत्यू काही फाशीबिशी घेऊन झालेला नाही, तिचा गळा दाबलेला आहे. आता ही दाबादाबी झाली हे कळल्यानंतर मग पोलिसांनी त्या मंजूची म्हणजे तिच्या आईची कसून चौकशी केली आणि त्यानंतर मग तिनं या सगळ्या गोष्टीची कबुली दिली होती. ज्या विजयच्या प्रेमापोटी त्या मंजूनं पोटच्या मुलीला मारलं होतं, आता ती आणि तो विजय दोघही जेलमध्ये आहेत. आणि आईच्या वासनेनं आणि विकृत हव्यासानं एका निष्पाप मुलीचा त्यांनी जीव घेतला होता किंवा एका मुलीचा स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला होता आणि संपूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी विनाश झालेला आहे. आता कोर्टानं मंजू आणि विजय या दोघांनाही म्हणजे दोषी ठरवले आणि त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. पण ही जी घटना आहे ती घटना मानवी स्वभावातील विकृती आणि अनियंत्रित हव्यास याचा धक्कादायक नमुना आहे. म्हणजे कर्माचा सिद्धांत इथं पण लागू होतो. ज्या प्रेमासाठी रक्ताचं नातं संपवलं त्याच प्रेमाच्या गुन्ह्यासाठी आता यांना आयुष्यभर काळ कोठडीमध्ये जावं लागणार आहे. बरं, आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.